नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द के अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयातील पुढील आपला जो घटक आहे तिथे 17 नंबर तुम्हाला दिसत असेल, पण एवढा मोठा लांबचा नाही येतो. ओके, गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टर मध्ये आपल्या पुस्तकात 17 नंबर असेल. गुणोत्तर व प्रमाण ह्यो आपण इथे सुरू करणार आहोत. ओके, काल आपण एक छोटस लेक्चर त्यावरती घेतलं होतं. बरेच पोरं त्या लेक्चरला होते, त्यामुळे रिपीट आपण ते घेणार आहोत. ओके, गुणोत्तर आणि प्रमाण कोणते एक्झाम तुम्ही बघा, पोलीस भरती, सरळ सेवेच्या, मग त्या सरळ सेवेमध्ये तुमची कोणती एक्झाम असू द्या. ओके, सरळ सेवेमध्ये तुमची कोणती एक्झाम असू द्या, त्या एक्झाम मध्ये त्यानंतरला तलाठी भरती, त्यानंतर तुमच्या कोणत्या रेल्वेच्या, त्यानंतर एसएससी जीडीच्या प्रत्येक एक्झामचा पेपर बघा. आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण या घटकावरती 2 ते 3 क्वेश्चन येतात म्हणजे येतात. एकदम सोपा असा घटक आहे, अजिबात लेकरांनो घटक अवघड नाहीये. 3 ते 4 दिवस आपल्याला ह्या घटकासाठी लागतील, लईत लई 3 दिवस, 4ही नाही. 3 दिवसामध्ये आपला हा घटक संपेल. एक छोटासा असा हा पार्ट आहे, पण महत्वपूर्ण आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया. गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये जर गेलो तर पहिला क्वेश्चन आपला असतो म्हणजे नमुना पहिला असतो इंग्रजी अक्षरांचे गुणोत्तर. इंग्रजी अक्षरांचे गुणोत्तर हा पहिला नमुना आपला इथे असतो. इंग्रजी अक्षरांचे काय गुणोत्तर होत आवडे आज मी बघतो. इंग्रजी अक्षरांचे गुणोत्तर. आता इंग्रजी अक्षरांचे गुणोत्तर म्हटलं की या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन येतो बघा. आजचा क्वेश्चन आला का लगेच पोराशी गडबडून जातात. ए बी चं प्रमाण 7:9 आहे, बीसी चे प्रमाण 3:5 आहे, तर एबीसी चे प्रमाण काय असेल. साहजिक क्वेश्चन, सोपा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. पण पोरं काय होतात, गडबडल्यासारखं करतात. अगं बयो असं काय आहे. ओके, तर अजिबात लेकरांना अशा क्वेश्चनला गडबडून जायचं नाही. आणि जास्त करून हे क्वेश्चन सरळ सेवेच्या आणि पोलीस भरतीच्या पेपरमध्ये बघायला भेटतात. पोलीस भरतीचा प्रत्येक पेपर उचका, एखादा क्वेश्चन हाच. हो सुनील, बघतो प्रत्येक पेपरला पोलीस भरतीचा हा एक क्वेश्चन आपल्याला येतो म्हणजे येतोच. एकदम सोपा आहे, अजिबात लेकरांनी ह्या टाईपला घाबरून जायचं काम नाही. कसा सोडवायचं लक्षात घ्या. काही तिरक तार्क करीत बसायचं नाही, काही तिरक तार्क करीत बसायचं नाही, द्या लक्ष. ओके, काय करायचं, या बघ हे 3 इंग्रजी अक्षर आहे ना, हे 3 इंग्रजी अक्षर मांडून घ्यायचे. ए प्रमाणामध्ये बी प्रमाणामध्ये सी, ए प्रमाणामध्ये बी प्रमाणामध्ये सी, हे 3 इंग्रजी अक्षर मांडून घ्यायचे. ए बी आणि सी. आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, एबीसी चीच पाहिजे आहे. टोटल इंग्रजी अक्षर किती आहेत, 3च आहे. एबीसी मांडून घेतली. टोटल 4 असते, डी असता, डी घेतला असता. आपल्याकडे 3 इंग्रजी अक्षर आहे. आता आपल्या क्वेश्चन मध्ये जायचं. त्यांनी म्हटलं ए आणि बी यांचे प्रमाण 7:9 आहे. काय म्हणतात ते, ए बघा, ए आणि बी यांचे प्रमाण 7:9 आहे. म्हणजे एच्या खाली लिहायचे प्रमाण 7. ओके, या पद्धतीने मस्त बांध देऊ. एच्या खाली लिहिले 7, बीच्या खाली लिहिले बरोबर 9. ए आणि बी चं प्रमाण लिहून घेतलं. त्यानंतर म्हटले बी आणि सी चं प्रमाण 3:5 आहे. म्हणजे बीच्या खाली आले पाहिजे 3 आणि सीच्या खाली आले पाहिजे 5. 3:5 आहे कोणाचं, बीचं आणि सीचं प्रमाण. अशा पद्धतीने मांडणी करायची. या पद्धतीने मांडणी केल्यानंतर आपल्या 2 गोष्टी क्लिअर आपल्याला बघायला भेटतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे सीचं एक घर मोकळं आहे, इथे सीचं घर मोकळं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एचं घर मोकळं आहे. हे 2 घर काय मोकळे आहे, हे 2 घर काय पुराव मोकळे आहे. मग अशा वेळेस काय करायचं, आडवे ग्रुप तयार करायचे. आडवे ग्रुप तयार करायचे. 2 ग्रुप तयार झाले आडवे, आडव्या 2 लाईनी तयार झाल्या. ही झाली याची लाईन, ही झाली याची लाईन. आडव्या लाईनी तयार केल्यानंतर सीचं घर मोकळं आहे, ही पहिली आडवी लाईन आहे. आडवी लाईन क्रमांक 1, आडवी लाईन क्रमांक 2. पहिल्या आडव्या लाईनीमध्ये सीचं घर मोकळं आहे. सीच्या शेजारी आडव्या लाईनीत कोणती संख्या आहे सांगा बरं. सीच्या शेजारी आडव्या लाईनीत संख्या कोणती आहे, 9 आहे. म्हणून इथे 9 लिहायची. दुसरी आडवी लाईन घेतली, किती लिहिली इथं, 9 लिहिली, 9. दुसरी आडवी लाईन घेतली, आडवी लाईन दुसऱ्या आडव्या लाईनीमध्ये एचं घर मोकळं आहे. एचं घर मोकळं आहे, याच्या शेजारी मोकळ्या घरा शेजारी संख्या कोणती आहे, 3 आहे. म्हणून इथे 3 लिहून टाकली. किती लिहिली, 3. शेजारची मोकळी संख्या लिहून टाकायची, आडव्या लाईन घेतली आणि यांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक किती झाले बरोबर 21,
9 त्रिकी झाले पुराव 27, 9 पाचिकी झाले पुराव 45. बघा एच्या खाली एचा हिशोब लिहायचा, बीच्या खाली बीचा, सीच्या खाली सीचा. एच्या खाली एचा हिशोब आला 21, बीच्या खाली बीचा हिशोब आला 27, सीच्या खाली सीचा हिशोब आला 45. 21, 47, 45 हे झाले यांचे हिशोब. आता यांचं समान अनुपात काढून घ्यायचं. समान अनुपात कशाला म्हणत्या? ओके, बऱ्याच वेळेस सांगितलंय, जे नवीन मुलं असतील त्यांना सुद्धा लक्षात घ्या. अनुपात, अनुपात, अनुपात. समान अनुपात म्हणजे सर्व संख्यांना एका संख्येने भाग देणे. सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग देणे, एकाच संख्याने भाग देणे याला म्हणतात समान अनुपात. 21, 27 आणि 45 ला भाग जातो बरोबर 3ने. या तिघांनाही 3ने भाग दिला. 3 7 की झाले 21, 3 9 27, 15 त्रिक 45. तर याचं योग्य उत्तर आलंय 7 9 15. ऑप्शन क्रमांक 3. पुराव सर्वांना जमलं? यस या नो. बघा कस सोडवलं एकदा सर्वांनी नजरे खालून घालून घ्या. कस सोडवलं सर्वांनी नजरे खालून घालून घ्या. एकदम सोपा क्वेश्चन आहे. हो तावडे. ओके, पण भरपूर विद्यार्थी आपण काल म्हटलं होतं युट्यूबला घेऊन, नंतर आपण ऍपवरती सुरू केलं, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं मिसमॅच झालं, म्हणून त्यामुळे परत घ्यावं लागलं. ओके, 7 9 आणि 15. 7 9 आणि 15. ओके, जमल सर्वांना? यस या नो. सर्वांना जमेल? एकदा मला सांगा, पडद्या मागचे पडद्या पुढचे सगळ्यांना सांगा, सर्वांना हा पॉइंट जमेल? यस या नो. ओके, प्रियांका ताई म्हणती सर 3चं बघा ना. कोणतं तावडे? हे 3चं सांगो, लक्षात घे. ही आडवी लाईन तयार केली, आडवी लाईन. याचं घर मोकळं होतं, आडव्या लाईनी जे घर मोकळं आहे ते शेजारी मला 3 दिसले, मी टाकून दिले. ते शेजारी 3 दिसले, टाकून दिले. ओके, आडव्या लाईनी तयार करायच्या, शेजारी जी संख्या आहे ती टाकून द्यायची मोकळ्या घरात. ए आणि बी यांचं प्रमाण 2:3 आहे. बी आणि सी यांचं प्रमाण 5:4 आहे. सी आणि डी यांचं प्रमाण 4:1 आहे. तर ए आणि सी यांचं प्रमाण किती असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे. हो, 3नच भाग द्यायचा ना. हो तावडे, 3 भाग इथे दिला. का दिला? कारण या तिन्ही संख्या 3च्या पाड्यात आहे, म्हणून 3 भाग दिला. या संख्या जर 4च्या पाड्यात असत्या तर 4 भाग दिला असता. या संख्या 5च्या पाड्यात असत्या तर 5 भाग दिला असता. ओके, कोमलताई कळलं? कोमल पाटील. ए बी सी मांडून घेतले. ए 7 9, बी 3 5. घर मोकळं होतं, 9 3 टाकून दिले. घर मोकळं होतं, 3 टाकून दिले. गुणाकार केला उभ्या लाईनींचा. 7 त्रिक 21, 9 त्रिक 27, 9 5 45 यांचा गुणाकार केला. ओके, हे क्वेश्चन सोडवा. कोणी गडबड करायची गरज नाही. यस तावडे, क्या बात है वाघिनी. चला रे माझ्या वाघाऊ. ओके, चला राईट. ए बी 2:3, बी सी 5:4, सी डी 4:1. तर एसी बरोबर किती? एसी बरोबर 30,000, 35,000. मस्त आहे का नाही? 1 टन, 1.5 टन, 2 टनाचा एसी असतो, अर्ध्या टनाचा एसी असतो, असं ते नाही रे का. हे एसी ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, आता आपल्याकडे इंग्रजी अक्षर किती आहे? 4 आहे, म्हणून 4 इंग्रजी अक्षर मी मांडून घेतली. ए प्रमाणामध्ये, बी प्रमाणामध्ये, सी प्रमाणामध्ये, डी हे 4 इंग्रजी अक्षर मांडून घेतले. ए आणि बी यांचं प्रमाण काय दिले आपल्याला? 2:3 दिलेलं आहे. एच्या खाली 2 लिहिले, बीच्या खाली 3 लिहिले, 2:3. त्यानंतर बी आणि सी चे 5:4 दिले, बीच्या खाली 5 लिहिले, सीच्या खाली 4 लिहिले, 5:4. सी आणि डी यांचं प्रमाण दिलंय 4:1, म्हणून सीच्या खाली 4 लिहिले बरोबर, डीच्या खाली 1 लिहिला लेकरांनो. आता बघा इथं घर किती मोकळे. इथं 1 घर मोकळे आहे प्रव. इथे 2 घर मोकळे आहेत प्रव. 2 घर मोकळे आहेत. इथं 1 घर मोकळे आहे प्रव. इथे 2 घर मोकळे आहेत प्रव. 2 घर मोकळे आहेत बघा. 2 घर मोकळे आहे. करा आडव्या लाईनी तयार. आडवी लाईन क्रमांक 1, आडवी लाईन क्रमांक 2, आडवी लाईन क्रमांक 3. चला आता सर्वांना समजलं असेल, मग मला सांगा आडव्या लाईनी क्रमांक 1 मध्ये सी आणि डी चे माझे घर मोकळे आहे. तर मी या सी आणि डी च्या घरामध्ये कोणती किंमत टाकू?
सी आणि डीच्या घरामध्ये कोणती किंमत टाकू? चला, आडव्या लाईनीमध्ये माझं सीचं आणि डीचं घर मोकळं आहे, तर या सीच्या आणि डीच्या घरामध्ये मी कोणती किंमत टाकू? राईट रे पोराहो. कोणती किंमत? क्या बात रे माझ्या वाखाऊ. 3 किंमत टाकली. कोणती? 3. का? कारण हे घर मोकळे आहे, शेजारी 3 आहेत. हे घर मोकळे आहे, शेजारी 3 आलीत. ओके, 3 किंमत टाकली. आता आडवी लाईन क्रमांक दुसऱ्या आडव्या लाईनीमध्ये एचं घर मोकळंय, तर दुसऱ्या आडव्या लाईनीत एच्या घरी कोणती किंमत टाकू? दुसऱ्या आडव्या लाईनीत एच्या घरी कोणती किंमत टाकू? एच्या घरी यार माझ्या पठ्ठ्याव 5 किंमत टाकली. आणि दुसऱ्या लाईनीत परत माझं डीचं घर मोकळंय, तर डीच्या घरी कोणती किंमत टाकू? राईट रे पठ्ठ्याव 4 किंमत टाकली 4. कोणती टाकली? 4. शेजारची किंमत. ओके, आता तिसरी माझी आडवी लाईन क्रमांक 3. एचं आणि बीचं दोन्ही घर मोकळे आहे. एचं आणि बीचं दोन्ही घर मोकळे आहे. राईट रे पठ्ठ्याव कोणती टाकली? 4. आणि करा आता गुणाकार. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला. ओके, ते प्रमाण मांडून देतो तुम्हाला. ओके, याला प्रमाण म्हणतात, गुणोत्तर आणि प्रमाण. ओके, मांडून दिलं पोराव. ये बघा, दिलं मांडून. ओके, आता काय करायचं? यांचा गुणाकार करायचा, उभ्या लाईनींचा गुणाकार करायचा. उभ्या लाईनींचा गुणाकार केला, 5 दुने 10, 10 चोकी झाले 40. त्यानंतर दुसरी उभी लाईन आहे, 3 5 15, 15 चोकी झाले 60. तिसरी उभी लाईन आहे, 3 चोक 12, 12 24 12 चोकी झाले 48. चौथी उभी लाईन आहे, 4 4 त्रिक 12, 12 झाले. आता आपल्या प्रश्नाकडे जायचं. प्रश्नाकडे गेल्यानंतर आपल्याला विचारलंय ए आणि सी याची व्हॅल्यू काय आहे. ऑप्शन मध्ये नसेल, गडबड करायची नाही. ए आणि सी याची किंमत काय आहे? एची किंमत किती पुरव? 40 रुपये. किती? 40 रुपये. सी ची किंमत किती पुरव? 48 रुपये. सी ची किंमत किती पुरव? 48 रुपये. ए आणि सी ची व्हॅल्यू काढायची आहे. एचं उत्तर आलंय 40 रुपये, सीचं उत्तर आलंय 48 रुपये. दोघांचा समान अनुपात काढून घ्या, म्हणजे दोघांना एकाच संख्येने भाग द्या. 8 45, 8 सख्खी 48, 8 न भाग दिला. दोघांना 8 न भाग दिला, समान अनुपात काढला. 8 45, 8 सख्खी 48, 5 6. याचं पुन्हा कुणाच उत्तर आलंय? ऑप्शन मध्ये नाहीये, गडबड करायची नाही. 5 6 याचं पुन्हा कुणाच उत्तर आलं? हात वर करा. 5 6. 5 6 उत्तर पाहिजे. ओके, ऑप्शन मध्ये थोडी मिस्टेक आहे. 5 6 याचं योग्य उत्तर पाहिजे. 5 6. राईट रे माझ्या वागाव. 5 6 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक आता 2 आपण तयार केलं. 5 6. पोरगा शिकलं, प्रगती झाली, तावडी शिकली, घराचा विकास झाला. माझं आलं सर्व. अरे पठ्ठ्याव. आता क्वेश्चन नंबर 3 सर्वांना जमला पाहिजे या टाईपचा, मग लगेच मोर्चा टाईप जायला आपण मोकळे. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो बघा. ए आणि बी यांचं प्रमाण 3:5 आहे. बी आणि सी यांचं प्रमाण 4:6 आहे. तर ए आणि सी यांचं प्रमाण किती? तर ए आणि सी यांचं प्रमाण किती? आता पोरं झना उत्तर काढतील. हो हो अश्विनी काय हो तावडी. ओके, पण ते काल काय झालं, बरीच गडबड झाली ना. ओके, त्यामुळे बरेच पोरांचं मिस झालं, ते म्हणून घ्यावं लागलं, बाकी काय नाही. ओके, पोलीस झाली सर, तावडी शिकली तर? हो, तावडी शिकली, पोलीस झाली. बाब्या शिकला, म्हशी मागे हिंडला, असं थोडी होईल. बाब्या शिकला, आमचा पोलीसच झाला. राईट रे पठ्ठ्याव. क्या बात रे माझ्या वाखाऊ. ओके, सर्वात पहिल्यांदा इंग्रजी अक्षर मांडून घ्या सर. घेतले मांडून. ए बी सी. ओके, ए आणि बी यांचं प्रमाण आहे 3:5, मांडलं 3:5. बी आणि सी यांचं प्रमाण आहे 4:6, मांडलं 4:6. किती? 4:6. आता माझं सीचं हे घर मोकळं आहे, इथं मी बॉक्स टाकला. एचं हे घर मोकळं आहे, इथं मी बॉक्स टाकला. आता माझं पहिली आडवी लाईन, दुसरी आडवी लाईन, 2 आडवी लाईनी केल्या. पहिल्या आडव्या लाईनीमध्ये सीचं घर मोकळं आहे, तिथं कोणती किंमत टाकू? पहिल्या आडव्या लाईनीमध्ये सीचं घर मोकळं आहे, तर तिथे कोणती किंमत टाकू? सीचं घर मोकळं आहे म्हणून 5 किंमत टाका. दुसऱ्या आडव्या लाईनीत एचं घर मोकळं आहे, ते शेजार किती आहे? 4 आहे, 4 टाका. शेजारची संख्या टाकायची.
शेजारीनवाली आहे का नाही, शेजारीन. घरी कोण नसलं का आपलं लक्ष कोणाकडे जातं बाबा, शेजारणीच्या भाजीवर आहे का नाही. आपल्या घरी भाजी नसली तर तो या परत डोक्यात वेगळ्याच विचार येतील आहे का नाही. आपल्या घरात जर भाजी चांगली नसेल तर आपण भाजी कोणाकडून आणतो, शेजारणीकडनं. पण आपल्या घरात जर संख्या नसेल तर कोणाकडून ओढून आणायची, शेजारीकडनं ओढून आणायची. ओके. यांचा गुणाकार केला 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 5 सकी 30. यांचा गुणाकार आला 4 त्रिक 12. ओके. त्यानंतर 5 चोक 20, 5 सके 30. क्वालिटी कमी करता आवडेल. ए बी सी यांना काय केलं, प्रमाणात आपल्याला ए आणि सी पाहिजे, फक्त यांना मांडून घेतलं. ए ची व्हॅल्यू किती परो 12, सी ची व्हॅल्यू किती परो 30. दोघांना भाग दिला. ओके. भाग दिला 4 न, किती 6 न, 6 न भाग द्या डायरेक्ट 6 न, 6च्या पाड्यातले 6 2 12, 6 पंचे 30, 2 5. याचं योग्य उत्तर आहे 2 5च द्यायचं, 5 2 नाही, 2 5. अनुक्रमे उत्तर द्यायचं पुरव. अनुक्रमे उत्तर द्यायचं 2 5 आलं. 2 5 आहे सरजी, हो रे माझ्या वाघा. 2 5 राईट रे पुरव. शेवटचा क्वेश्चन या टाईपचा, 4 क्वेश्चन, कार्यक्रम खलास टाईपचा. ए आणि बी 3 4, बी आणि सी 5 6. तर ए सी ची व्हॅल्यू काय असेल, तर ए सी ची व्हॅल्यू काय असेल. ए बी यांचं प्रमाण 3 4 आहे, बी आणि सी यांचं प्रमाण 5 6 आहे. तर ए आणि सी यांचं प्रमाण काय असेल. कोणी घाई करू नका, आलं मास्तर अरे माझ्या पठ्या. ए बी 3 4, बी सी 5 6. तर ए सी ची व्हॅल्यू काय, 3 4 5 6 किमती. आता सगळे क्वेश्चन एक्झामला आलेलेच घेतले पुरव. ओके मास्तर, सोपी आयडिया आहे. ए बी सी डी मांडून घ्या, ए बी सी डी मांडून घ्या. मांडली. ए ची व्हॅल्यू 3 घेतली, बी ची व्हॅल्यू 4 घेतली. बी च्या खाली 5 लिहिले, सी च्या खाली 6 लिहिले. आडव्या लाईनी तयार केल्या. पहिली आडवी लाईन, दुसरी आडवी लाईन. आडव्या लाईनीतलं हे घर मोकळं आहे, आडव्या लाईनीतलं हे घर मोकळं आहे. मध्ये हे डॉट दिले तरी चालेल. ओके, म्हणजे सुटसुटीत होतं. ओके. आता मास्तर आडव्या लाईनी झाल्या, आडव्या लाईनी शेजारी स चं घर मोकळं आहे म्हणजे सी चं, त्या शेजारी 4 1 4 टाकून दिले. ए चं घर मोकळं आहे, शेजारी 5 1 5 टाकून दिले. 5 त्रिक 15 झाले, 4 पंचे 20 झाले, 6 चोक 24 झाले. म्हणजे ए ची व्हॅल्यू आणि बी सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ए च्या खाली घेतले 15 आणि सी च्या खाली घेतले 24. समान अनुपात काढलं, 3 न भाग दिला. 3 5 15, 3 8 24, 5 8. याचं योग्य उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. सर्वांना जमलं हा टाईप. अवघड केली का हा टाईप सर्वांना जमला, यस या नो. माझं पण आले सर, क्या बात है तावडे, नवीन आहे तू तरी आलं की लका. ओके, सर्वांचा टाईप जमला. टाईप क्रमांक गुणोत्तर आणि प्रमाण यामधील टाईप क्रमांक पहिला सर्वांना जमला परव, यस रे माझ्या वाघाऊ. आता टाईप क्रमांक दुसरा घ्यायचा. ओके, हे दुसरा इथपर्यंत काल आपण आलतो बरोबर. सेकंदाचे गुणोत्तर काढायचे, सेकंदाचे. ओके, क्वेश्चन सोपा असतो, गडबड करायची नाही. 16 सेकंदाचे 48 सेकंदाशी प्रमाण काढा. एक काळजी घ्यायची, 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असत्या दळींदारा. हे जर तुला माहित नसेल ना, मग तुला टाइम लावून म्हशी भाजरायला हवी, हे का नाही का, टाइम लावून. 16 सेकंदाचे 48 सेकंदाशी प्रमाण काढा. 16 सेकंदाचे 48 सेकंदाशी प्रमाण काढा. राईट रे पठ्ठ्याव. हे बघ तुला सांगतो, हे बघ सुटसुटीत जर गेलं तर इकडे ए लिहायचा, इकडे बी लिहायचा. ए च्या खाली ए ची व्हॅल्यू लिहायची 16 सेकंद, बी च्या खाली बी ची व्हॅल्यू लिहायची 48 सेकंद. दोघांचा समान अनुपात काढायचा म्हणजे दोघांना एका संख्येने भाग द्यायचा. दोघांना 16 ने जर मी भाग दिला तर काय होईल रे, याला 16 ने भाग दिला, याला 16 ने दिला. 16 1 16 32, 16 त्रिक 48. एकाच 3 माझं उत्तर आलं. गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरवरती जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असेल तर पुराव तुम्हाला पाढे पाठ केल्याशिवाय पर्याय नाहीये. गणित तुला जर जमत नसेल तर तुला पाढेच पाठ करावं लागेल, वर्ग पाठ करावा लागेल, घन पाठ करावा लागेल. जर तो पाढेच झाले नाही
ओके, जर तो पाढे केले नाही, जर तो वर्गपाठ केले नाही, जर तो घनपाठ केले नाही, तर मला सांग कसं गणित जमल का? त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. ओके, हो रे माझ्या वाघा. पुढला क्वेश्चन, 20 सेकंदाचे 30 सेकंदाशी प्रमाण काढा. 20 सेकंदाचे 30 सेकंदाशी प्रमाण काढा. 20 सेकंदाचे 30 सेकंदाशी प्रमाण काय आहे? मग तुला गावाला गेलं आहे का नाही? पाखरा आजाद केलं तुला, आहे का नाही? असं गाणं गावं लागेल ना तुला बबिया. मग तू असं आहे का नाही गावागावात हिंड, आहे का नाही? कारण तुला वर्दी नाही आली, वर्दी नाही तर आपण म्हणतो ना गर्दी नाही, गर्दी नाही तर छोकरी नाही, आणि मग काहीच नाही बाबा, आहे का नाही? मग तो पाढे पाठ केले तर मग तुला सगळं भेटणार आहे. मग तू पोलीस होणार, पोलीस झाले तुला सगळंच भेटतं. पण तुला भेटलंच नाही तर मग आहे गाणं आपलं, जा पाखर, आहे का नाही? काय तुला आजाद केलं बुवा. ओके, मांडणी तावडे काहीच करायचं नाही, लक्षात घे. हे बघ, ह्या बाजूला ए ची किंमत द्यायची, ह्या बाजूला बी ची. पहिल्या संख्येला ए ची किंमत द्यायची, पहिल्या संख्येला ए द्यायचा, म्हणजे ए ला पहिल्या संख्येची पहिली किंमत द्यायची, ए ला पहिली किंमत द्यायची, बी ला दुसरी किंमत द्यायची, बी ला दुसरी किंमत द्यायची. यांचं प्रमाण काढायचंय. दोघांना कोणत्या संख्येने भाग जातो ते शोधायचं. दोघांना 10 ने भाग जातो, 10 ने भाग दिला, 0 0 कट झाला, 2 आज 3 शिल्लक राहिले. किती? 2 आज 3 शिल्लक राहिले. 2 आज 3, 2 आज 3 याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आहे. बघा, बऱ्याच पोरांनी एक दिला असेल. उलट करायचं नाही, मनानं फिरवायचं नाही. 3 इकडे घेऊन 20 तिकडे घेऊ, अजिबात नाही. तू जर असं फिरवलं बाबा तर तू या जिंदगीत तुला फिरविन का मग मी परत, तू फिरवायचं नावच नाही घ्यायचं कोणालाच नाही. ओके, काही टेन्शन न घेऊ तावडे, हळूहळू सगळं जमेल, काही लोड घेऊ नको. मागील जे लेक्चर बघितले नसेल ते बघून घे. ओके, राणी तुला जमलं तावडे? हे 30 सेकंदाचे 1 मिनिटाशी गुणोत्तर काढा. 1 मिनिट म्हणजे किती आहे? 60 सेकंद. चूक करायची नाही. 30 सेकंदाचे 1 मिनिटाशी गुणोत्तर काढा. 30 सेकंदाचे 1 मिनिटाशी गुणोत्तर काढा. 30 मिनिटाचे 1 सेकंदाशी गुणोत्तर काढा. सॉरी, 30 सेकंदाचे 1 मिनिटाशी काढा. ओके, सर्दीनं कांडच केलाय, तोंडी केलं सर. आता हे तोंडी स्वतः केला का? या बघ, इकडे ए घेतला, इकडे बी घेतला, 30 सेकंद इथं घेतले, 30 सेकंद घेतले, इथे 1 मिनिट घेतला. 1 मिनिटाला सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असतात, म्हणून इथे मी 60 सेकंद मांडून घेतले. ओके, याला 30 न भाग दिला, याला देखील 30 न भाग दिला. समानुपात म्हणजे दोघांना एकाच संख्येने भाग दिला पाहिजे. 0 0 यांचे कट झाले, 3 1 3, 3 2 6, एकाच 2 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. एकाच 2. 2 1 होईल का? अजिबात नाही. 2 1 झालं असतं जर 1 मिनिट इकडं असतात, 30 सेकंद तिकडे असते तर झालं असतं. ओके, अनुक्रमेच मांडायचं. हे अनुक्रमे म्हणजे काय? क्रमानच मांडायचं. काय करायचं? क्रमानच मांडायचं. चला, दुसरा टाइप सर्वांना समजला? दुसरा टाइप सर्वांना समजला? या टाइपचे क्वेश्चन सुटतील सगळ्याला. नमुना क्रमांक दुसऱ्याचे माझं आलं करेक्ट, हो बाब्या. ओके, आता नमुना क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला धाव घ्यायची. नमुना क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला धाव घ्यायची. नमुना क्रमांक तिसरा, लिटर व मिलीलिटर यांचे प्रमाण काढा. आता परवा पहिली गोष्ट ही क्लिअर करून घ्या. तुमच्याकडे 1 लिटर पाणी आहे. 1 लिटर म्हणजे किती ml? मिलीलिटर ml मध्ये लिहिलं जातं. ml चा अर्थ आहे मिलीलिटर. काय? ml म्हणजे मिलीलिटर. 1 लिटर माझ्याकडे पाणी आहे. मी पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर 1 लिटर पेट्रोल टाकतो. माझा आकडा 0 पासून 1000 पर्यंत जातो, म्हणजे ml मध्ये. किती? 1000 ml. 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml. 1 लिटर म्हणजे 1000 ml. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आणि हे गणित सोडवायचे. तर बघा, 2 लिटरचे 500 मिलीलिटरची प्रमाण काढा, म्हणजे ml ची. 2 लिटर या बाजूला काय आहे? 2 लिटर हे पुराव लिटर, आणि ह्या बाजूला काय आहे? 500 ml आहे. तर यांचं प्रमाण काढायचंय. दोन्ही व्हॅल्यू सारखे करून घ्यायच्या. इकडं ml मध्ये, इकडं लिटर मध्ये आहे. मग या दोन्ही व्हॅल्यू सारख्या झाल्या पाहिजे. सारख्या झाल्या पाहिजे म्हणजे ml मध्ये आलं पाहिजे. हे सुद्धा ml मध्येच राहील. मग या 2 लिटरला ml मध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा, 1000 ml गुणाकारात 2 लिटर बरोबर
2000 ml. 1000 ml गुणाकारा 2 लिटर बरोबर 2000 ml. मग इथं घेतले 2000 ml आणि इथं घेतले 500 ml. किती घेतले? 500 ml. यांचं प्रमाण काढायचं. डायरेक्ट 500 ने भाग देऊन टाकायचा. याला 500 ने भागलं आणि याला सुद्धा 500 ने भागलं. 500 500 कट झाले, किती राहिले? 1. इकडे राहिला 1, इकडे 0 0 कट झाले, 5 चौकी झाले 20, 4-1 याचं योग्य उत्तर आलं. 4-1 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 समजलं पुराव? यस या नो? सर्वांना समजलं? यस या नो? 4-1 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. समजलं? यस या नो? एकदा बराबर सांगून द्या. राईट रे पठ्याव, क्या बात है रे माझ्या वाघाव. 4-1 समजलं सर? वर पठ्याव. नेक्स्ट क्वेश्चन. 3 लिटरचे 400 मिलीलिटरशी प्रमाण काढा. घाई करू नका, सोपं आहे. ओके, एवढा टाईप घेऊ आणि थांबू, काही टेन्शन नाही. 3 लिटरचे 400 मिलीलिटरशी प्रमाण किती? 3 लिटरचे 400 ml शी प्रमाण किती? काय झालं समजणं? एवढं नव्हतं बा कधी दुखणं, हे का नाही? मागच लागलं, जसं सटवीना गारकाश टाकला की लका. 3 लिटरचे 400 मिलीलिटरशी प्रमाण काढा. 3 लिटरचे 400 मिलीलिटरशी प्रमाण काढा. राईट रे पठ्याव. 3 लिटरला कन्वर्ट करून घ्या मिलीलिटर मध्ये. 1000 गुणाकारात 3 बरोबर उत्तर आलं 3000. किती? 3000 ह्या बाजूला घेतले, 400 ह्या बाजूला घेतले. भाग दिला, कितीनं भाग दिला? 15 ने जातो का? 15 1 15, 15 2 30 नाही जात. ओके, आपलं काय करा? 100 न भाग द्या. पहिल्यांदी 100 न भाग दिला. पहिल्यांदी पाहू. पहिल्यांदी 100 न भाग दिला. 2 0 2 0 कट झाले. 2 0 2 0 कट झाले. 30 आणि 4 राहिलेत. ओके, याला अजून भाग जातो. 2 न भाग द्या. 2 न दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जोपर्यंत जातो तोपर्यंत देत बसायचं. 15-2 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. सॉरी, 15-2. ओके, 2 ने 4 ला भाग दिला. 2 2 ने 30 ला दिला. 15. 15-2 याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ओके, ऑप्शन क्रमांक 2. ओके, ऑप्शन क्रमांक 2. पुढला क्वेश्चन. ओके, बराच वेळ झाला की बाबा. 3:02 सुरू झालं की. 1.5 लिटरचे 500 मिलीलिटरशी प्रमाण काढा. आता इथं 1.5 लिटर आहे बघा, इथं गडबड करायची नाही. 1.5 लिटर आहे, बघूया त्याचं उत्तर कोण काढतं. 1.5 लिटरचे 500 मिलीलिटरशी प्रमाण काढा. 1.5 लिटरचे 500 ml शी प्रमाण काढा. 1.5 लिटर 500 ml. ओके, आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा ज्यांना बॅच घ्यायची, आताच ऍप डाउनलोड करा, बॅच घेऊन टाका. बाकी बॅच मध्ये कसं शिकवलं जातं हे तुम्हाला माहितच आहे. मराठी, ग्रामर, गणित. ओके, तो हा जीके. ओके, मागचं परत सांगा बाबा. हे 1000 गुणाकारात 3 केले, 3000 झाले. 3000 आणि 400 यांचं प्रमाण काढायचं. हे 400 आहे असे घेतले. 100 न भाग दिला, 30 4 आली. 0 0 कट झाले, 30 4 शिल्लक राहिले. त्याला परत 2 न भाग दिला. 2 15 30. ओके, 2 1 2 1 उरला. 2 5 10, 2 2 4. ओके, तर किती आलं? 15-2 आलेलं आहे याचं. राईट. आता इथे 1.5 मिलीलिटर लिटर आहे ना, 1.5 गुणाकारात 1000 केले, तर याचं उत्तर येतं. पॉईंट काढून टाकला 15000. पॉईंट काढून टाकले 15000. एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून उत्तरात एक घर सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे याचं योग्य उत्तर आलं 1500. किती आलं? 1500. मग ह्या बाजूला घ्यायचे पुराव 1500, ह्या बाजूला घ्यायचे पुराव 500. समान अनुपात काढायचं. याला 500 ने भागा, याला देखील 500 ने भागा. 500 500 ने भागलं. 5 त्रिक 15. 0 0 कट झाले की मामू हे 0 0 कट झाले. 5 त्रिक 15, 5 1 5, 301 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. 301. ओके, हो बाबा. ओके, भरपूर आहे प्राजक्ताताई. 301 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके, नेक्स्ट. आता ओके, इथं आपण थांबूयात. आजच्या दिवस 3 टाईप मध्ये तुमचा मी काय करतो, निरोप घेतो. उद्या आणि परवा 2 दिवसात हे टाईप काय होतील, म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण हे चॅप्टर आपलं संपून जाईल. हळूहळू आपल्याला अवघडाकडे जायचं आहे. ओके, तर इथंच काय करतो, तुमचा निरोप घेतो. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. पहिले 3 टाईप सर्वांना समजले असेल 100% मला खात्री आहे. चला भेटूया डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता युट्यूबच्या लाईव्ह लेक्चरला. त्यामध्ये जीकेच्या प्रश्नांना, जीकेच्या हो सुनील पाठवत तुला व्हॉट्सअपला जीकेच्या प्रश्नांना. तोपर्यंत लेकरांनो चांगला अभ्यास करा. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.
हो, हे झाल्यावर वयवारी घेऊ आपण राहुल. हे चॅप्टर झालं की वयवारी चॅप्टर घेऊ. काही टेन्शन घेऊ नको. मला आठवण दे फक्त त्यावेळेस. ओके. म्हणजे चौथ्या दिवशी. उद्या आणि परवा 2 दिवस याला जातील. त्याच्यानंतर आपण वयवारी घेऊ. काही टेन्शन घेऊ नको. ओके. मग पुढचं घेऊ. घातांक घेऊ. ओके. थँक नाही YouTubeला असेल ते लेक्चर संध्याकाळी 8ला YouTubeला प्रश्नसंच.